श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. बालकवींची ही कविताच आपल्याला श्रावणातल्या निसर्गाचं सौंदर्य आणि महत्त्व सांगून जाते. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला 5वा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रावण नक्षत्रात प्रवेश करतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. खगोलीय महत्त्व. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला म्हणजेच विक्रम संवत सूर्य कालगणनेनुसार श्रावण महिना हा जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो. म्हणजे उत्तर भारतीय हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याची सुरुवात ही पौर्णिमेपासून होते, त्याला सावन असेही म्हणतात. तर आपल्या महाराष्ट्रीय मराठी म्हणजेच शालिवाहन कॅलेंडरनुसार चंद्र कालगणनेप्रमाणे श्रावण महिन्याची सुरुवात ही अमावस्येपासून होते. म्हणजेच थोडक्यात आपल्या मराठी कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातला पहिला सोमवार म्हणजेच उत्तर भारतीय विक्रम संवत या कॅलेंडरप्रमाणे तो श्रावण म्हणजेच श्रावण महिन्याचा 3रा सोमवार असतो. म्हणजेच उत्तर भारतातला अर्धा श्रावण हा तोपर्यंत संपलेला असतो. तमिळ कॅलेंडरमध्ये तो अवनी म्हणून ओळखला जातो. बंगाली कॅलेंडरनुसार या महिन्याला श्राबोन असे म्हणतात. श्रावण महिना संपूर्ण भारतीय उपखंडासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे. अनेक हिंदूंसाठी श्रावण महिना हा व्रतवैकल्य आणि उपवासाचा महिना आहे. हा पवित्र महिना हिंदू धर्मातील प्रमुख देवदेवतांपैकी एक असलेल्या भगवान शिवाला समर्पित आहे. पौराणिक मान्यतांनुसार भगवान शिवाला सर्वाधिक प्रिय असणारा महिना म्हणजे श्रावण. पौराणिक कथांनुसार देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्य केली आणि उपवास साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले. त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीशी विवाह केला होता. त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे. दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार देव आणि दैत्य यांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनामधून निघालेल्या हलाल विषाचं शिवशंकरांनी प्राशन केलं आणि सृष्टीची रक्षा केली. पण या विषाचा दाह त्यांना सहन होत नसल्यामुळे देवतांनी नद्यांमधून कावडीद्वारे जल घेऊन येऊन भगवान शिवाचा जलाभिषेक केला. त्यामुळे शिव प्रसन्न झाले. त्यामुळेच या महिन्यात कावडीद्वारे जल आणून भगवान शिवाचा जलाभिषेक करणे याला विशेष महत्त्व आहे. आणखी एका पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू हे श्रावण महिन्यात योगनिद्रेतून जातात, त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे उत्तरदायित्व यावेळी भगवान शिव करतात. त्यामुळे श्रावणात शिवशंकराला अधिक प्राधान्य देण्यात येते. त्याचबरोबर एका कथेनुसार मर्कंड ऋषीचे पुत्र मार्कंडेय यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रावण महिन्यात त्यांनी शिवशंकराची घोर उपासना केली होती. त्यामुळे त्यांना जी शक्ती प्राप्त झाली, त्यामुळे यमराजही नतमस्तक झाले होते असा समज आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार, मंगळागौर पूजन, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारखे सण येत असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. श्रावण व आहार तसेच व्रतवैकल्य. श्रावणात शिव आराधना व उपासनेला विशेष महत्त्व आहे. श्रावणात एकंदर वातावरणाप्रमाणे पाऊस आणि दमटपणा हे दोन्ही असल्यामुळे आपली पचनक्षमता ही थोडी मंद झालेली असते. याशिवाय वातावरणातील आर्द्रता असल्यामुळे मांसाहारी पदार्थांवर जीवाणू, विषाणू आणि बुरशीसारख्या फंगसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे तत्सम अन्नपदार्थांमधून विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य केला जातो. तसेच उपवासामुळे शारीरिक संतुलन बनवून राहते. त्यामुळे विविध रोगांपासून आपल्या शरीराचे रक्षण होते. खरं तर श्रावणातील पावसाची विविध रूपे असतात आणि हेच श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य समजण्यात येते. सणांचा राजा म्हणून श्रावण ओळखण्यात येतो आणि हा आल्हाददायक श्रावण सर्वांना हवा असा वाटतो. सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.